सध्या भारतात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. अशातच ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीतून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या बाहेर पडल्या आहेत. ममता बॅनर्जींनी तडकाफडकी एवढा मोठा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामागील कारण म्हणजे ममता बॅनर्जींनी भारत जोडो न्याय यात्रेबाबत केलेले वक्तव्य. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमधून जाणार आहे, मात्र आम्हाला याबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नसल्याची खंत ममता बॅनर्जी यांनी बोलताना व्यक्त केली. ममता बॅनर्जी याच वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्या एकट्याच भाजपला पराभूत करण्यासाठी सक्षम आहेत असं म्हणत ममता बॅनर्जींनी भाजप विरोधात एकटीने लढण्याची भूमिका स्वीकारली. काँग्रेसला बळ देण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा परिणाम बंगालमध्ये उलटा दिसून आला आहे. काँग्रेसला बळ मिळण्याऐवजी ममता बॅनर्जींनी राहुल गांधींच्याच यात्रेचा निरोप देत स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. या अगोदर ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमधील कुरबुरी काय नवीन नाही आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी आजवर अनेकदा ममता बॅनर्जी विरोधात दंड थोपटले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ईडी अधिकाऱ्यावर हल्ला झाला होता. याबाबत बोलताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज हल्ला झाला, उद्या एखाद्या अधिकाऱ्याचा खूनही होऊ शकतो असं म्हणत ममता बॅनर्जीवर शाब्दिक निशाणा साधला होता. एवढंच नाही तर ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदीचे दलाल आहेत असाही आरोप काँग्रेसने यापूर्वी केला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली पण इंडिया आघाडीतील बिघाडी काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. अशातच इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना मोठा धक्का देत आगामी निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली आहे. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आणि इंडिया आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीतील डावे नियंत्रित करतात असा खळबळजनक आरोप केला आहे. आपण इंडिया हे नाव सुचवलं पण आता डाव्याच्या हातात इंडिया आघाडी गेली आहे असेही ममता बॅनर्जी म्हणाले आहेत. ज्यांच्या विरोधात 34 वर्ष लढा दिला त्या डाव्यासोबत आम्ही राहू शकत नाही असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. त्यावर काँग्रेसने ममता बॅनर्जीवर पलटवार केला आहे. काँग्रेसचे असे म्हणणे आहे की ममता बॅनर्जी या संधिसाधू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला मोठा धक्का देताना राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत माझा कोणाशीही संपर्क झालेला नाही. बंगालमध्ये कुठल्याही पक्षात ताळमेळ जुळलेला नाही आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक उतरेल. मी दिलेला कुठलाही प्रस्ताव इंडिया आघाडीने मान्य केलेला नाही. त्यामुळे आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे असे ममता बॅनर्जींनी घोषित केले आहे. फक्त एवढेच नाही तर ममता बॅनर्जी आणि काँग्रेसच्या बिघाडीमध्ये शेवटचे कारण ठरले ते म्हणजे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेचा पश्चिम बंगालमध्ये होणारा प्रवेश. ममता बॅनर्जींनी आता थेट स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. या सर्व घटनेमुळे भाजपने राहुल गांधींना भारत जोडो यात्रा नाही तर इंडिया आघाडी जोडो यात्रा सुरू करा असा खोचक सल्ला दिला आहे. त्यामुळे एकंदरीत ममता बॅनर्जींची सोडचिठ्ठी इंडिया आघाडीला चांगलीच महागात पडू शकते हे मात्र खरे आहे. तसेच तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेनिमित्त कूचबिहार जिल्ह्यात राहुल गांधींच्या यात्रेचे काही पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर फाडण्यात आले आहेत. मात्र हे पोस्टर कोणी फाडले आहेत याची माहिती समोर आली नाही.